आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे। मात्र शेवटच्या दिवशी विधान भवनाबाहेरील परिसरात एक मोठी घटना घडताना पाहायला मिळत आहे। विधान भवनाबाहेरील असलेल्या एका झाडावरती एका व्यक्ती चढलेला आहे, आंदोलन करताना पाहायला मिळत आहे। समोरची ही दृश्य आपण पाहू शकतात। ही समोर एक व्यक्ती चढलेला आहे, लाल रंगाचे शर्ट घातलेला आणि तो पेपरच्या माध्यमातून त्याच्या मागण्या ज्या तो मांडत आहे आणि तो खाली टाकत आहे। झाडावरती चढलेला आहे आणि त्यांनी बोर्ड सुद्धा त्या ठिकाणी लावलेला आहे। विधान भवनातील काही फोटो आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यामध्ये, ज्यामध्ये आपण पाहतोय की एकंदरीत ज्या प्रकारे विधान भवनामध्ये आंदोलन सुद्धा करण्यात आले होते त्याचे फोटो सुद्धा पाहायला मिळत आहेत। विशेष म्हणजे सेंद्रिय आपण पाहायला गेलं तर एकंदरीत तो व्यक्ती आपण पाहतोय समोर जो आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहे। तो खाली कागद टाकतोय, सगळी काय म्हणणं आहे त्याच्या मागण्या काय त्या टाकत आहे खाली। एक व्यक्ती तो वरती चढलेला आहे। एकंदरीत सर्व पाहायला गेलं तर त्या ठिकाणी तो त्याच्या मागण्या ज्या आहेत त्या मांडत आहेत। आपण परत एकदा पुढे जाऊन आपण पाहू शकतो की सर्व हा जो परिसर आहे संपूर्ण या संपूर्ण समोर जर आपण पाहिलं हे विधान भवन आपल्याला पाहायला मिळत आहेत। ही समोर आपण पाहतोय हे विधान भवन आहे आणि अगदी विधान भवनाच्या समोरच हे झाड आहे आणि या झाडावरती तो व्यक्ती चढलेला आहे आणि तो व्यक्ती वरती चढून आपण पाहतोय तिकडे त्याने महाराष्ट्रामध्ये 1,500 सेंद्रिय मॉलची संकल्पना एकंदरीत जे ते पाहायला मिळतं। त्याच्या ज्या बॅनरवरती त्यांनी लिहिलेलं आहे तो वरतून त्याच्या मागण्या ज्या त्या खाली सोडत आहेत। संपूर्ण हा जर परिसर पाहिला गेला एकंदरीत या परिसरामध्ये आपण जर पाहायला गेलं तर मागे आपल्याला या ठिकाणी पोलिसांची गर्दी पाहायला मिळते आहे। पोलिसांची गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्यामुळे आपण जर पाहिलं या ठिकाणी संपूर्ण हे पोलीस सुद्धा या ठिकाणी आहेत। पोलिसांचं पूर्ण हे संपूर्ण ही वरची दृश्य आपण जर पाहिली तर आपल्याला या ठिकाणी तो लाल रंगाचे शर्ट घालून बसलेला व्यक्ती पाहायला मिळत आहे आणि संपूर्ण या झाडाच्या चहूबाजूला जर आपण पाहिलं पोलिसांचं आपल्याला या ठिकाणी नियंत्रण पाहायला मिळत आहे। कोणत्याही परिस्थितीत त्या व्यक्तीने वरून उडी मारू नये याचा सगळ्याचा हा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत आहे। एक व्यक्ती आहे तो या ठिकाणी वरती बसलेला आहे। एकंदरीत पाहायला गेलं तो आणखी वर जाताना पाहायला मिळत आहे। आणखी वर हार चढताना पाहायला मिळत आहे। तो व्यक्ती आणखी वर चढतोय। एकंदरीत पाहायला गेलं तर निश्चितच हा सगळा प्रकार आपल्याला पाहायला मिळत आहे। साधारणतः जर आपण पाहायला गेलं तर तो आंदोलन या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहे। त्याच्या पाहायला गेलं तर त्याला वाचवण्यासाठी या ठिकाणी आपण पाहतोय त्याला वाचवण्यासाठी या ठिकाणी पोलीस जे ते पूर्णपणे प्रयत्न करत आहेत। संपूर्ण हा व्यक्ती आपण पाहतोय संपूर्णपणे आपण जर पाहायला गेलं तर व्यक्ती तो वर चढलेला आहे। तो व्यक्ती वरती सोडून आपण पाहायला गेलं तर हातामध्ये त्याच्या आपण पाहतोय साधारणतः आपण पाहतोय भारताचा झेंडा आपल्याला हातात पाहायला मिळत आहे। भारताचा झेंडा त्यांनी हातात घेतलेला आहे। तो झेंडा तो आता त्या काठीमध्ये घालून तिकडे झाडाला लावताना पाहायला मिळत आहे। पूर्ण ही दृश्य आपण कव्हरेज पाहत आहोत। त्या स्थितीत जर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी आपल्याला फायरची गाडी आल्याचं पाहायला मिळत आहे। ही व्हिज्युअल्स तुम्ही पाहतात, ही फायरची गाडी आपल्याला या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळत आहे। त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी या ठिकाणी ही बम गाडी आल्याचं पाहायला मिळत आहे। अग्निशमन दलाची ही गाडी आपल्याला पाहतो आपण तो आता या ठिकाणची ही दृश्य पाहतोय। हे फायर ब्रिगेडचे जे जवान आहेत ते आता वरती चढलेले आपण पाहतो या ठिकाणी ते वरती चढलेले आहेत आणि त्याला वाचवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत। अग्निशमन दलाचा एक जवान जो आहे तो वरती चढलेला आहे। तो एक जवान वरती चढलेला असताना आपण पाहतोय या ठिकाणी खाली सुद्धा तशा प्रकारची तयारी आपल्याला पाहायला मिळत आहे। ही संपूर्ण दृश्य आपण सध्या ही पाहत आहोत। आता त्याच्या ज्या मागण्या होत्या त्या सुद्धा आपण पाहणार आहोत। त्याच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे भारताचा झेंडा आहे त्या व्यक्तीच्या हातामध्ये, हे आपण पाहतो या ठिकाणी। हे आपण जर पाहायला गेलं तर हे वरती अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते वर चढलेले आहेत। त्या ठिकाणी सद्यस्थितीत त्याला जे आहे ते पोलीस जे आहेत ते त्याला वाचवण्याचा जो प्रयत्न आहे ते या ठिकाणी करतात। आपण पाहतो या ठिकाणी बाजूला पोलिसांनी हातामध्ये आपण पाहतोय सतरंजी घेतल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे। त्या व्यक्तीने कोणत्याही परिस्थितीमध्ये वरतून खाली उडी मारू नये यासाठी या ठिकाणी प्रयत्न होत आहे। दुसरीकडे आपण पाहतोय तिकडे फायर ब्रिगेड सुद्धा आहे त्या ठिकाणी। फायर ब्रिगेड त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत। आपण पुन्हा एकदा ही सगळी दृश्य या ठिकाणी पाहणार आहोत। आपण सध्या जर आपण पाहिलं गेलं तर एकाच ठिकाणी दोन दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे। पुन्हा एकदा मी सांगणार आहे की ज्या परिसरामध्ये आपण उभे आहोत अगदी या समोर परिसरामध्ये आपण पाहतो आहोत या ठिकाणी विधान भवन आहे। विधान भवनाच्या समोर जर आपण पाहायला गेलं तर एकीकडे आपल्याला या ठिकाणी ही फायर ब्रिगेड पाहायला मिळत आहे, दुसरीकडे आपल्याला हा व्यक्ती वरती चढलेला पाहायला मिळत आहे ज्याच्या हातामध्ये भारताचा झेंडा आहे। त्यांनी पोस्टर सुद्धा घेतलेला आहे। खाली आपण पाहतोय त्या व्यक्तीने
कोणत्याही परिस्थितीमध्ये खाली फायर ब्रिगेडला वरती चढताना बघताना कोणत्याही परिस्थितीत त्या व्यक्तीने उडी मारू नये यासाठी खाली पोलिसांची सुद्धा तयारी आपल्याला पाहायला मिळत आहे। पोलिसांनी हातामध्ये या ठिकाणी सतरंजी घेतल्याचं पाहायला मिळत आहे। संपूर्ण हा पोलिसांचा फौजफाटा संपूर्णपणे मोठ्या प्रमाणात हा पोलिसांचा फौजफाटा आपल्याला पाहायला मिळत आहे। त्या व्यक्तीची ही तयारी आपण जर पाहायला गेलं तर ही संपूर्णपणे पोलिसांची ही तयारी आपल्याला पाहायला मिळत आहे। ईश्वर शिंदे आहे त्याचा मागणी एवढीच आहे। मी 11 वर्षापासून सततपणे शेतकऱ्यांसाठी लढतो आहे, शेतकऱ्यांना सांगतो आहे की बा माझ्या मागण्या द्या, माझ्या मागण्या करून द्या पूर्ण म्हणून, आणि मला दुसरं काही मागणी नाही आहे म्हणे, मी शेतकऱ्यासाठीच लढतोय म्हणे, बाकी काही नाही। आणि मला तिथे एंडोर्समेंट त्या पत्र त्यांना जे दिलं आहे त्या पत्र त्याला दाखवलं, ते 18 मागण्या आहे, 18 मागण्यामध्ये मला या पत्रावर सही द्या म्हणे, माझी एवढीच मागणी आहे, मी खाली उतरतो म्हणे, बाकी एवढं काही बोललो मी कसं करणार। मी सांगितलं त्याला तू खाली तुझी भेट करून सीएम साहेबांपर्यंत आपण मुद्दा मांडूयात म्हटलं, प्रशासन तुला मदत करेल असं बोललो मी। बीड म्हटलं त्यांना दिले आहेत पत्रामध्ये, त्यांना निवेदन दिले आहेत सर्वांना, सर्व मंत्र्यांना त्यांना निवेदन दिलेले आहे, परंतु त्याला 11 वर्षापासून कुठे न्याय मिळाला नाही असं त्याचं म्हणणं आलं आहे। परंतु मी त्याला म्हटलं ही सरकार तुला मदत करेल, तू येऊन जावं खाली, पण तो म्हणते माझी मनस्थिती जिथपर्यंत साहेबांची मला एंडोर्समेंट मिळणार नाही मुख्यमंत्री साहेबांची तिथपर्यंत मी खाली उतरत नाही असं त्याचं म्हणणं आहे। आपण खाली या तर त्यांनी माझं ऐकलं, त्याला आता मध्ये घेऊन जाऊ, अजित दादा आणि मुख्यमंत्र्यांची भेट घालायचं त्या ठिकाणी मी प्रयत्न करतोय। आदरणीय गिरीश भाऊ महाजन आणि आदरणीय जयकुमार भाऊंनाही मी फोन केला आहे, तेही या ठिकाणी येतात। हिंदी में बता दीजिए सर क्या मामला है? 2 तास हिंदी में बता दीजिए, आप ऊपर गए थे, क्या मांगे कैसे आपने बनाया? नाही, प्रशासनाचा फेल्युअर नाही म्हणता येणार। आता कोणता एखादा व्यक्ती आला आणि तो चुपचापपणे घरावर चालला, प्रशासनाने पूर्ण यंत्रणा या ठिकाणी लावलेली आपण बघितलीच असेल, आणि प्रशासनाने पूर्ण प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी त्याला उचवायचा प्रयत्न केला। एवढी मोठी क्रेन या ठिकाणी आली, सीड्या लागल्या, सर्व पोलीस अधिकारी आले, फायर फायटरवाले आले, तर या ठिकाणी सर्व लोक आले, आणि मी आल्यानंतर जेव्हा मी इथं गर्दी बघितली तर मी नेमकं त्या ठिकाणी पोहोचलो। मग क्रेनने मी वरती गेलो आणि त्याची समजूत काढून त्याला खाली उतरवण्यात आम्ही यशस्वी झालो। आता त्याच्या ज्या 18 मागण्या आहेत त्याच्यात महालक्ष्मी सरस दिनांक 14 ते 25 डिसेंबर, मोशी पुणे येथील किसान कृषी प्रदर्शन, अशा भरपूर 18 मागण्या आहेत। तर आता त्यांना मध्ये घेऊन जाऊ, मंत्री महोदयांची चर्चा करू आणि त्याच्यावर नक्कीच